स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, TRTI पोलीस प्रशिक्षण संदर्भाने हा व्हिडिओ बनवत आहे, माहिती देतोय. आजचा अपडेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यावेतनाच्या संदर्भात. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचे विद्यावेतन गेल्या 4 दिवसापूर्वी जमा झालेले आहेत आणि आपले जे विद्यार्थी आहेत, जे फॉलोअर्स आहेत, आपल्या ग्रुपला आहेत, जे ग्रुपला जॉईन आहेत, स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या ग्रुपला जॉईन आहेत, टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन आहेत आणि जे युट्यूबचे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कमेंट्स मध्ये दिले आहे की सर आमचा नंदुरबारचे कधी येणार आहे, पालघरचे आमचे विद्यावेतन कधी येणार आहे, नागपूरचे विद्यावेतन कधी येणार आहे, असे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले आहेत, पर्सनल कॉल पण केलेले आहेत, मेसेज पण केलेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असणार आहे TRTIच्या संदर्भात जे अपडेट आहे ते अपडेट डायरेक्ट TRTI मधून आपल्याला अपडेट मिळत असते विद्यार्थी मित्रांनो, आणि ते विश्वसनीय माहिती असते की जे तुमच्यासाठी कामाची असणार आहे. हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला माहिती आहे 16 तारखेपासून 16 डिसेंबर ते 16 जानेवारी पर्यंत आपला 1 महिना झालेला आहे. 16 तारखेपासून बॅच झालेली सुरू झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या बॅच ह्या 16 तारखेपासून झालेल्या आहेत. मग त्यानंतर मी बोललेलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये की 16 तारखेनंतर 10 दिवस आपल्याला लागणार आहे, कारण अकाउंट कोणी पोस्टाची अकाउंट दिलेले आहे, कोणाची KYC नसते. या सर्व गोष्टींमुळे 10 दिवस लांबलेल्या नंतर आपण 16 पासून तर पुन्हा 26 पर्यंत आणि त्या दिवशीच मी एक व्हिडिओ बनवला आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांचे मी पुरावा सुद्धा दिलेला आहे. ज्या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांना ट्रान्सफर झालेले पैसे जे 10,000 आहेत त्याचे पुरावा सुद्धा दिलेला आहे, ग्रुपला सुद्धा टाकलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे पैसे येणे सुरू झालेले आहे. मग काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर आम्हाला कधी मिळणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. काल आपल्या एका प्रतिनिधीला आपण TRTI मधला पाठवला असता, त्या ठिकाणी TRTIच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळाली की 4 तारखेपर्यंत, आजची 2 तारीख आहे, या 2 दिवसामध्ये 4 तारखेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे जे काही विद्यावेतन आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे विद्यावेतन हे त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे आणि ही आनंदाची बातमी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही खूप त्रास सहन केला, घरच्यांचे प्रॉब्लेम्स आले आहेत. हे आम्ही ग्रुपला मेसेज बघतोय की सर आम्हाला जेवणाचा खर्च, आमचा रूमचा खर्च प्रॉब्लेम येत आहे, मेसचा खर्च द्यायला प्रॉब्लेम येत आहे, पैसे कधी येणार आहे, शासन आमचा अन्याय करत आहे. या सर्व गोष्टींसाठी मी सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, आता त्यावरती तोडगा निघालेला आहे. कारण येत्या 2 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे TRTI मध्ये पोलीस प्रशिक्षण घेत आहेत, क्लासेस करत आहेत विद्यार्थी मित्र, त्या सर्वांना सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत हे पैसे येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रामाणिकपणे सर्व विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की जेवढे आदिवासी विद्यार्थी आहेत त्या आदिवासी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, पैशासाठी क्लास करू नका किंवा पैशासाठी तुम्ही फक्त येण्याचा प्रयत्न करू नका. तर क्लास जे असणार आहे त्याचा वापर तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनाला कलाटणी देणार असणार आहे. त्याकरिता क्लास करा, अभ्यास करा, फिजिकल करा. ज्या इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणारं जे काही प्रशिक्षण आहे ते प्रामाणिकपणे करणे गरजेचं आहे. नाहीतर अन्यथा आपल्याला माहिती आहे, आपण आदिवासी बांधव आहात, आपल्याला आजही लोक शिव्या मारत असतात की आदिवासी आपण सुधारणारे नाही आहोत. त्याच्या मागचं कारण हेच सांगतोय की आपण जे विद्यार्थी फक्त पैशासाठी काम करत असतात आणि गावात जाऊन राहतात विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रशिक्षणाचा शून्य फायदा होणार आहे. पैसे आज आहे आणि उद्या नाही, परंतु प्रशिक्षण हे पुन्हा जर तुमचं निघून गेलेली वेळ आहे ते पुन्हा परत येणार नाही. आणि पोलीस प्रशिक्षण जर तुम्ही घेतलं नाही, पोलीस प्रशिक्षणाचे जे लेखी परीक्षेचे क्लास तुम्ही जर केलात नाही, तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे आहे ते अंधारात असणार आहे. कोणतं पोलीस भरतीच्या संदर्भातले येणाऱ्या जागा आहेत त्या भविष्यामध्ये येणारा जे काही काळ असणार आहे तो अंधारात असणार आहे. त्यामुळे पुन्हा सांगू इच्छितो की TRTI मध्ये असणारे जे काही आपले विद्यार्थी आहेत, विद्यावेतन मिळणारच आहे. येत्या 2 दिवसात विद्यावेतन 4 तारखेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळणार आहे. परंतु प्रशिक्षण जे काही आहे, लेखी परीक्षेचे क्लास आहेत, ते मात्र आवर्जून प्रामाणिकपणे जाऊन करा, ही सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सची जी लिंक आहे, जे स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगचे व्हॉट्सअपची ग्रुप आहे, स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग टेलिग्रामची ग्रुप आहे, या लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला पोलीस प्रशिक्षणाच्या TRTIच्या इतर ज्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा एज्युकेशनच्या संदर्भातील आपल्या या चॅनलला मिळत राहील. धन्यवाद.